शेत जर बलवान असेल तर पीकही बलवान येऊ शकतं आणि मग ह्या अनुषंगातून त्या जमिनीची उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने, जमीन ताकदवान करण्याच्या दृष्टिकोनातून सेंद्रिय खताचा म्हणजेच दैनंदिन शेती करीत असताना त्यातून निघणारा काडी कचरा असेल, पालापाचोळा असेल, जनावराचं शेण असेल, गोमूत्र असेल, याचं कशा पद्धतीनं कंपोस्टिंग करून याचा अधिक कार्यक्षम वापर कसा करता येईल या संदर्भातली माहिती घेण्यासाठी आज आपल्याबरोबर गोसावी साहेबांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. तर गोसावी साहेबांना एक विनंती करतो की आज आपण ह्या हिंगे साहेबांच्या शेतीला भेट देण्यासाठी ज्यावेळेस आलेलो होतो त्यावेळेस त्यांचा जो गोठा आहे आणि गोठ्यापासून जे शेणखत मिळतं त्या शेणखताचा अधिक प्रभावीपणे आपल्याला कसा वापर करता येईल त्याच्यावर आपल्याला काय काय प्रक्रिया करता येतील की जेणेकरून अधिक कार्यक्षमतेचं खत आपल्याकडं तयार होऊ शकतं. धन्यवाद दीपक शेठ. आपण ज्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी काम करताय, शेतकऱ्यांच्या साठीच्या असलेल्या आपली तळमळ फार कमी जणांकडे आहे की जे सगळ्यांसाठी फार फायदेशीर असावं. त्यासाठी सर्वात अगोदर आपलं खूप खूप अभिनंदन. कारण शेतकऱ्यांसाठी काम जेवढं होईल आणि त्यातल्या त्या शेतकऱ्यांसाठी काम करायचं म्हणजे नक्की काय करायचं याचं सूत्र खूप कमी लोकांना माहिती आहे. त्याच्यापैकी एक दीपक शेठ. आणि आम्ही ज्या गोष्टी अपेक्षित करतो त्याही तेच अपेक्षित करतात, याच्यामुळे आमची नाळ जोडली गेली असंही म्हणता येईल. तर शेतकऱ्यांसाठी काम करायचं म्हणजे नक्की काय करायचं, तर नक्कीच मातीवर काम करायचं. जसं की ते आता बोलले, शेत बलवान तर पीक बलवान. नक्कीच जर शेत बलवान तर पीक बलवान म्हणजेच माती बलवान तर पीक बलवान. माती बलवान म्हणजे नेमकं काय, तर मातीमध्ये आपण जे शेतासाठी किंवा पिकासाठी जे खतं टाकतो किंवा त्याचा जो रेशो असावा तो कसा असावा, तर याची सगळ्यांची जी सुरुवात होती ही शेणखतापासून होती. तर शेणखतच का आणि याचा वापर कसा करायचा ते आपण एक थोडक्यात बघू. शेणखत याच्यासाठी की शेणखतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक जसं की आपण नेहमी बघतो ऑर्गॅनिक कार्बन, त्याच्यानंतर CN रेशो, त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रियंट्स, आणि ह्या सर्वांचा जो काही सार आहे हा जर व्यवस्थित डिकम्पोज होऊन जर शेतापर्यंत किंवा पिकापर्यंत गेला तर पीक वाढ कशी होते, पीक किती चांगल्या प्रकारे येऊ शकतं आपण आतापर्यंत खूप ठिकाणी बघितलं. परंतु त्याच्यावरती आणखी फोकस टाकून चांगल्या पद्धतीने आणि किती चांगलं असावं याचं आज आपण बघणार आहोत. तर कमी कुजलेलं किंवा न कुजलेलं जर शेणखत वापरलं, त्याचे तोटे जर बघितले, तर सगळ्यात अगोदर जमिनीत येणारी हुमणी, वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी, वेगवेगळ्या प्रकारच्या किडी आणि त्याच्यामुळे पिकावर होणारा दुष्परिणाम किंवा पीक उत्पादन वाढीवर होणारा विपरीत परिणाम आतापर्यंत आपण बघितलाय. मग याला दुसरा पर्याय काय, तर निश्चितच दुसरा पर्याय म्हणजे ते आपण डिकम्पोज केलं पाहिजे, व्यवस्थित त्याला कुजवलं गेलं पाहिजे की जी नैसर्गिक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये त्याच्या चांगल्या कुजण्यामुळं आपल्याला वेगवेगळे घटक जे पिकांसाठी उपलब्ध आहेत जसं की नत्र, स्फुरद, पालाश, ऑर्गॅनिक कार्बन आणि ह्याच्या व्यतिरिक्त उपलब्ध असणारे काही मायक्रोन्यूट्रियंट्स, तर ह्या सगळ्यांचा एकत्रित वापर होऊन नैसर्गिकरित्या जमिनीची काळजी घेऊन जमिनीचा पोत सुधारला जाऊन पीक चांगल्या पद्धतीने घेता येतं. तर शेणखत कुजवत असताना शेणखत कुजवण्यासाठी साधारण याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचं जे कल्चर वापरतो स्पीड कंपोस्ट नावाने, तर ह्याच्यामध्ये सावलीला असावा, जो शेणखताचा ढिगा आहे तो सावलीला असावा. याची रुंदी साधारण 4.5 ते 5 फूट रुंदीला असावी, उंची ही 2.5 3.5 फुटापर्यंत असावी. आणि ह्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठीचं जे कल्चर वापरतो स्पीड कंपोस्ट नावाने, तर ह्या कल्चरमध्ये युरिया 1 किलो कल्चर आणि 10 किलो युरिया याचा जो प्रमाण आहे ते त्या टनाप्रमाणे, म्हणजे आपण जर 4 चाकी ट्रॉली याचा जर विचार केला, 1 बॅग स्पीड कंपोस्ट आणि 1 बॅग युरिया असं जर टाकलं तर रुंदी 4.5 फूट, उंची 3-3.5 फूट याला वरती मिक्स करून घ्यायचं आणि पुरेसं प्रमाणात पाणी मारून 70 ते 80% या प्रमाणामध्ये त्याचं मॉइश्चर मेंटेन केलं तर 35 ते 40 दिवसांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने डिकम्पोजिशन होतं आणि त्याचं आपल्याला असलेलं न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी ज्या फॉर्ममध्ये पाहिजे त्या फॉर्ममध्ये ते मिळतं. आता नेमकं काय होतं म्हणजे हे डिकम्पोजिशन होतं, तर ह्याच्यामध्ये आपण साधारण जर ऑर्गॅनिक कार्बन याचं जर पर्सेंटेज बघितलं जमिनींमध्ये,
तर ते 0.3 किंवा 0.25 पर्यंत इतकं खाली आलेलं आहे की ते आयडियली 1% असायला पाहिजे, की ज्याला आपण खूप चांगल्या पद्धतीची जमीन की असते असं म्हणतो, किंवा पिकांसाठी खूप चांगली आहे, किंवा जिवंत जमीन म्हणतो, बलवान जमीन म्हणतो. तर ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन पर्सेंटेज कमी झाल्यामुळे पीक पद्धतीवर खूप विपरीत परिणाम होतो. परंतु शेणखत जर वापरलं तर शेणखतामध्ये नॅचरली 12% आसपास आपण ऑर्गॅनिक कार्बन आहे असं बघतो, पण ते व्यवस्थित वापरलं गेलं नाही, डिकम्पोजिशन व्यवस्थित झालेलं नसेल तर ते हानिकारक पण तेवढंच आहे. हे न होण्यासाठी आपण जे डिकम्पोजिशनचं आता बघतोय याच्यामध्ये साधारण 28% जास्त किंवा 28% आसपास ऑर्गॅनिक कार्बन हा नॅचरली अवेलेबल होतो. तो अवेलेबल करण्यासाठी जे कल्चर आहे त्या कल्चरमध्ये NPK बॅक्टेरिया, ऑर्गॅनिक कार्बन 14% त्याच्यानंतर चिटोनियम आणि सर्वात महत्त्वाचं ट्रायकोडर्माच्या स्पेसीज, बॅसिलसच्या स्पेसीज इतका सारं एकत्र करून त्याच्यामध्ये आपण वापरलेलं आहे. म्हणजे तुमची जमीन वेगवेगळ्या बुरशींपासून मुक्त होते, वेगवेगळ्या किडींपासून मुक्त होते. जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन पर्सेंटेज की आपण बघितलंय की 1% असायला पाहिजे. आपण जे कल्चर देतोय त्याच्यामध्ये डिकम्पोजिशन पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर 28% आसपास ऑर्गॅनिक कार्बन येतोय. म्हणजे आपण जर ह्या पद्धतीने चाललो तर निश्चितच पीक पीक तर चांगलंच येतं, पण त्याच्यामध्ये जो मूळ पाया आहे की जमीन चांगली असावी, जमीन भुसभुशीत होते, जमिनीचे पाणी धरून ठेवण्याची क्षमता खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप होते. जमीन भुसभुशीत, पाणी धरून ठेवण्याची क्षमता चांगली म्हणजेच जमिनीची मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी खूप चांगली मेंटेन होते. आणि जमिनीमध्ये आपण जो चिवटपणा येणे म्हणतो किंवा जमीन पाणी धरून ठेवत नाही, याचं मेन कारण म्हणजे मातीचे जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात की जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत, ह्याच्यामध्ये हवा, पाणी ह्याच्या व्यतिरिक्त याचं हवा आणि पाणी याचं प्रमाण कमी झाल्यामुळं दोन्ही कण खूप जवळ जोडले जातात आणि जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता खूप कमी होते. हवा खेळती राहिली, पाणी व्यवस्थित राहिलं तर निश्चितच मुळी वाढण्यासाठी, मुळी पुढे चालण्यासाठी आणि न्यूट्रिएंट अपटेक होण्यासाठी फार मदत होते. तर ह्या सगळ्यांचा जो बेस आहे तो म्हणजे आपण वापरत असलेले खतं. आणि हे डिकम्पोज केलेलं खत जर आपण 2 ट्रॉली असेल तर त्या दोन्ही ट्रॉलीच्या आपण 4 ट्रॉली म्हणून एका एकरला वापरू शकतो. म्हणजे एकरी आपण सरासरी 4 ट्रॉली वापरतो न डिकम्पोज केलेलं. पण आपण जर हे 2च ट्रॉल्या डिकम्पोज केल्या, आपल्याकडे 2च ट्रॉल्या जर शिल्लक असतील तर आपण त्या 2 ट्रॉल्या एका एकरमध्ये वापरू शकतो. एवढे याच्यामध्ये पॉवर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये डिकम्पोजिशनचं जे कल्चर आहे त्याचा जर आपण बॅक्टेरियल काउंट जर बघितला 5 × 10⁸ म्हणजे एका ग्रॅममध्ये 50 कोटी जीवाणू ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये टाकतोय. आणि ज्यावेळेस ते त्या मातीच्या किंवा त्या शेणखताच्या संपर्कात येतात त्याला असलेलं वातावरण चांगल्या पद्धतीचं आपण ज्या पद्धतीने सांगितलंय 70 ते 80% मॉइश्चर अवेलेबल असावं, सावलीत असावं, या प्रमाणात जर ते राहिलं तर निश्चितच त्याचं मल्टिप्लिकेशन खूप जास्त पद्धतीने खूप लवकर होतं आणि आपल्या खतामध्ये एक वेगळेपण येऊन ते लगेच त्याच दिवशी लागू होतं. तर खूप चांगल्या पद्धतीने आपण पाऊल टाकतोय आणि शेतकऱ्यांनाही जाणीव होते की माती वाचवली तर आपण पीक चांगलं आणू शकतो आणि पीक चांगलं आणलं तर आर्थिक सुबत्ताही नक्कीच येते. म्हणून जसं की दीपक शेठ अगोदरच बोलले, माती बलवान तर पीक बलवान. आता हे जे स्पीड कंपोस्ट वापरण्याची शिफारस तुम्ही आपल्या सर्व शेतकरी बांधवांना केलेली आहे, तर याचं मार्केटमध्ये त्याची जी पॅकिंग आहे ही किती किलोमध्ये उपलब्ध आहे? नक्कीच याची जी पॅकिंग आहे मार्केटमध्ये ही 4 किलोची उपलब्ध आहे. 4 किलो आपण ही एका ट्रॉलीच्या साठी एक बॅग म्हणजे साधारण 3 ते 3.5 टनापर्यंत 4 टनापर्यंतची ट्रॉली आहे असं आपण गृहीत धरतो. याचं आणखी जर विश्लेषण म्हटलं तर साधारण आपल्या घरामध्ये जी रेग्युलर पाटी असते त्या 375 पाट्या एका ट्रॉलीमध्ये 4 चाकी ट्रॉलीमध्ये बसतात, म्हणजेच एक ट्रॉली पूर्ण होते. मग ह्याच्या 375 पाट्या आपण मोजू शकतो किंवा शकतही नाही. याच्यासाठी आपण एक ट्रॉलीचं माप दिलंय, ते एक बॅग, त्याच्यासोबत एक बॅग युरिया, हे आपण साधारण 40 दिवसांपर्यंत ठेवलं आपण सांगितलेल्या कंडिशनप्रमाणे तर खूप चांगल्या पद्धतीने त्याचं डिकम्पोजिशन होतं आणि त्यामध्ये असणाऱ्या बुरशी, वेगवेगळ्या किडी या जाऊन किंवा त्यांचा नायनाट होऊन चांगलं कल्चर शेतासाठी उपलब्ध होतं. तर एक शेतकरी म्हणून माझा असा प्रश्न आपणास राहील का ह्या स्पीड कंपोस्ट बरोबर युरिया वापरण्याचा हेतू काय किंवा त्याचा उद्देश काय? स्पीड कंपोस्ट बरोबर युरिया वापरण्याचा हेतू एकमेव की त्याचं ते मीडियम आहे, त्याच्या वाढीसाठी जे पाहिजे ते कल्चर म्हणून काम करतं. तर नक्कीच स्पीड कंपोस्टमध्ये युरिया वापरलं
तर त्याच्यामध्ये आपण जे डिकम्पोजिशनचे जे जीवाणू देतोय किंवा ते जे काम करतात त्यांच्यासाठी जे नत्र पाहिजे असतं त्यांच्या वाढीसाठी ते आपण देतो आणि त्याच्यानंतरची जी पुढची प्रक्रिया आहे ते जीवाणू करतात. रासायनिक खताचा आणि कीटकनाशकाचा, बुरशीनाशकाचा जो अतिरेक वारेमाप जो वापर सुरू आहे आणि मग त्याचा दुष्परिणाम जमिनीच्या आरोग्यावरती असेल, तसेच पिकाच्या पण आरोग्यावरती असेल. आता काय होतं यामध्ये अधिक चांगलं पीक याच्यासाठी अतिरेक रासायनिक खताचा वापर किंवा विद्राव्य खतांचा वापर होतो. मग याला स्पीड कंपोस्टच्या वापरातून जे सेंद्रिय खत किंवा विघटन झालेलं जे खत आपल्याला मिळणार आहे, जो एक जीवाणूंनी युक्त जो खजिना, जो साठा आपल्याला या ठिकाणी सेंद्रिय खताचा मिळणार आहे, याचा आपण रासायनिक खताच्या कमी वापरावरती किंवा रासायनिक खताला पर्याय म्हणून किंवा रासायनिक खताबरोबर त्याचा वापर करून त्याचा रासायनिक खताला किती प्रमाणात कमी करू शकतो? खूप चांगला प्रश्न विचारलाय. कारण आता आपण बघतोय की रासायनिक खतं कमी करायची म्हणजे नेमकं काय करायचं आणि त्याचा भरपाई कशी करायची. तर नक्कीच आपण जे कल्चर देतोय ह्याच्यामध्ये NPKचा मी सुरुवातीला उल्लेख केलाय. तर नत्र, स्फुरद आणि पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू पण याच्यामध्ये आहेत आणि ते शेणखतामध्ये पण नॅचरली आहेत. तर जे जमिनीतही आहेत आणि शेणखतातही आहेत त्यांना नॅचरली अवेलेबल करून देण्यासाठीचे जे काही बॅक्टेरिया आहेत ते आपण त्याच्यामध्ये टाकतोय. म्हणजेच आपण जर एखादी रासायनिक खताचं जी कोणती मात्रा जमिनीत टाकत असू त्याच्यापैकी 25 ते 30-35% अवेलेबल होतं. काही वेळेला ते लीच आउट होतं, काही वेळेला ते फिक्सेशन होतं. तर ह्या सगळ्या गोष्टींपासून जर अवेलेबल फॉर्म बघितला तर 30-35% आहे. हा मातीच्या मगदोराप्रमाणे आणि क्लायमेटप्रमाणे व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये. परंतु हे जर आपण कल्चर वापरलं, जो तुमचा मुद्दा आहे की किती कमी करू शकतो, निश्चितच तुम्ही जर साधारण एकरी 3 ते 4 किंवा सरासरी 3 गोण्या आपण वापरण्याची, मी कोणत्या ग्रेडचं नाव न घेता जरी बोललो आपण शिफारसीत मात्रेप्रमाणे, तर त्याच्यामध्ये आपण सरासरी अर्ध्या 50% पर्यंत आपण कमी करू शकतो. आता हे सर्व करीत असताना जमिनीची भौतिक असेल, जैविक असेल, रासायनिक विविधता या सेंद्रिय खताच्या किंवा कंपोस्ट केलेल्या खताच्या वापरामुळे आपली निश्चित वाढणार आहे. मग याचा जो परिणाम आहे पिकाच्या आरोग्यावरती, पिकाच्या वाढीवरती, पिकाच्या उत्पादनावरती, तसेच रोगकीड नियंत्रणावरती कितपत होऊ शकतो असा आपला मानस आहे? निश्चितच दुसराही प्रश्न खूप चांगला विचारला. तर ज्या वेळेला आपण कोणत्याही पिकाचं न्यूट्रिशन जपतो किंवा तुम्ही जे बोललात आता की कसा परिणाम होऊ शकतो, तर कोणत्याही पिकाच्या उत्पादन वाढीसाठी किंवा त्याच्या वाढीच्या अवस्थेमध्ये कोणते खतं किंवा कोणते अन्नद्रव्य कोणत्या वेळेला कसे उपलब्ध पाहिजे याच्यावर जर आपण बोललो तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. सुरुवातीला कोणतेही पीक असेल की जे त्याच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये, जर कांद्यासारखं पीक असेल की जे आपण ट्रान्सप्लांटिंग उपटून एका जागेवरून दुसऱ्या जागेवर लावतो, अशा पिकामध्ये जर आपण त्याची कांद्याची पात कट केलेली असेल तर त्याला सुरुवातीला नत्राची गरज असते. किंवा सुरुवातीला एखादं अंकुरित झालेलं बियाणं असेल त्याला सुरुवातीला वाढीच्या अवस्थेत फॉस्फरस आणि नंतर नत्राची गरज असते. तर वाढीच्या अवस्थेप्रमाणे नत्र, स्फुरद, पालाश हे त्याला त्याच वेळेला जर अवेलेबल झालं तर त्याची वाढ खूप चांगल्या पद्धतीने होते, फुटवे चांगले निघतात, त्याच्या पानांची साईज खूप चांगल्या पद्धतीने येते. ग्रीनरी म्हणजे फोटोसिंथेसिस म्हणजे आपण प्रकाश संश्लेषणा थ्रू त्याच्यावरती जी ग्रीनरी येते ते पानांची अवस्था खूप चांगली होऊन त्याच्यावरती एक नैसर्गिक कोट तयार होतो की जेणेकरून आपण वेगवेगळे न्यूट्रिएंट मारल्यानंतर म्हणतोय की स्प्रे केल्यानंतर त्याच्यावरती अपीअरन्स येतो, हा नैसर्गिक येतो. त्याचा परिणाम रोगकिडीवरती असा होतो जी सकिंग पेस्ट किंवा रस शोषक किडी या येऊन वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला असेल किंवा मिरचीसारखं सेन्सिटिव्ह पीक असेल ज्याच्यावरती खूप लवकर कोकडा किंवा आपण त्याला चुरडामुरडा म्हणतो, हा जो प्रकार येण्यासाठीचं जे कारणीभूत आहे ते होत नाही. कारण सकिंग पेस्टला त्याच्यावरती अटॅक करता येत नाही. नॅचरली पानांवरती कोटिंग खूप चांगल्या पद्धतीने होते. आणि जसं की छोट्या बाळाला आपण योग्य वेळी त्याच्या स्टेजप्रमाणे औषधं पाणी करत जातो, त्याचं न्यूट्रिशन जपतो, त्याच अँगलने जर आपण झाडांचं जपलं तर रोग आणि कीड याला खूप कमी बळी पडतं, कमी वेळेमध्ये जास्त डेव्हलप होतं. आणि कोणत्याही अवघड कंडिशनमध्ये ज्या वेळेला एखाद्या शेतकऱ्याचं पीक नाहीसं होतं त्यावेळेला आपण कुठंतरी तग धरून ठेवलेला असतो, आपलं पीक उत्पादन देऊन जातं, हा त्यामागचा मूळ येतो. एक समज आपल्या शेतकरी बांधवांमध्ये आहे की जर शिफारसीत मात्रा जर एखाद्या पिकासाठी
त्या खताची 4 गोण्या किंवा 5 गोण्याची असेल आणि मग जादा उत्पादनाच्या हव्यासापोटी आपण ती 1.5 पट किंवा 2 पट करतो, अशी एक मानसिकता किंवा असा दृष्टिकोन शेतीत थोडासा कमी अभ्यास असणाऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांची असते. परंतु आज आपण ह्या हिंगे कुटुंबियांकडे आलेलो आहोत. हे शेतकरी कुटुंबीय यांचा एक उत्तम प्रतीचा गोठा आहे आणि ह्या गोठ्यातून जे शेणखत निघतं, तसेच दैनंदिन शेती करीत असताना शेतीतून जो टाकाऊ पदार्थ काडी कचरा असेल, पालापाचोळा असेल, याचा ते मागील 10 वर्षापासून अत्यंत क्रियाशीलतेने वापर या ठिकाणी करत आहे. रासायनिक खतावरती त्यांचा खर्च जवळजवळ एकदम नगण्य म्हणजे नसल्यात जमा आहे. तर ह्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून, आजच्या ह्या चर्चेच्या माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधवांना एक आव्हान करतो की तुम्ही खताच्या गोण्या टाकता, तुम्ही खताच्या गोण्या टाका, परंतु ते खत पिकाला लागू होण्यासाठी, त्या खताचं विघटन करण्यासाठी, पिकाला पीक उपलब्ध अवस्थेत आणून देण्यासाठी ज्या जीवाणूंची आवश्यकता असते, ते जीवाणू फक्त आणि फक्त खताचं कंपोस्टिंग असेल, त्याच्यासाठी जमिनीची जैविक विविधता असेल, भौगोलिक विविधता असेल, हे सगळे गुणधर्म जर टिकवले तर जमिनीत उदाहरणार्थ फॉस्फरस सोलेबल बॅक्टेरिया असतील, पोटॅश उपलब्ध करून देणाऱ्या बॅक्टेरिया असतील, नायट्रोजनचं स्थिरीकरण करणारे बॅक्टेरिया असतील, सल्फर विरघळणाऱ्या बॅक्टेरिया असतील, झिंकच्या बॅक्टेरिया असतील, ही जर जैविक विविधता जमिनीच्या पोटात असेल तरच आपण रासायनिक खतावरची जो खर्च करतो तो पूर्ण खर्च त्याचा मोबदला आपल्याला मिळणार आहे. नाहीतर कालांतराने रासायनिक खताच्या अतिवापरामुळे, कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे, तणनाशकाच्या अतिवापरामुळे एक तर जमिनी नापीक होण्याच्या मार्गात आहे, तसेच पाणी एक भविष्यातली फार मोठी समस्या आहे. रासायनिक खताच्या आणि तणनाशकाच्या, कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे मागील 15-20 वर्षापूर्वी जे पाणी पिण्याच्या लायकीचे होते, शेतीला भरण्याच्या लायकीचे होते, आज ते पाणी पिण्याच्या आणि शेतीला भरण्याच्या लायकीचे राहिलेले नाही. ही समस्या भविष्यात जमिनीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात येऊ शकते. तर आपल्या सर्वांना यातून कुठेतरी आपली मनाची तयारी करून जमिनीचं आरोग्य टिकवण्याच्या दृष्टीनं, तर यात फक्त जमिनीचं आरोग्य नाही, ती जर बलवान झाली तर ती आपल्याला धनवान करणार आहे. तिचं आरोग्य जर टिकवलं, त्यातून मिळणारं जे पीक आहे रसायनमुक्त, कीटकनाशकमुक्त आणि एक निसर्गाला धरून जर शेती आपण केली तर निश्चितच काळाची पावलं ओळखून नापीक जमिनी होण्यापासून आपल्याला ही काळी आई वाचवायची आहे. या सर्वांसाठी तुम्हाला आम्हाला बरोबर काम करावं लागणार आहे. या ठिकाणी हिंगे कुटुंबियांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं, त्यांचा गोठा, त्यांची ऊस शेती, कांदा शेती आम्हाला दाखवली आणि एक उत्तम चर्चासत्र मागील 1.5 ते 2 तासापासून या ठिकाणी घडलं. याबद्दल मौनगिरी कृषी उद्योग समूह, आमंत्रित केलेले गोसावी साहेब, हिंगे कुटुंबीय, तसेच आमचे घुगे साहेब, साईनाथजी गव्हाणे साहेब, या सर्वांच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानतो.